बरं, बघा आता आपलं आजचं पहिलं लेक्चर. ठीक आहे, लेक्चर पहिलं स्टार्ट होणार आहे, त्याच्यामुळं जरा एक दोन गोष्टी बेसिक डिस्कस करणार आहे मी. ठीक आहे, आणि मेनली तुमचे डाऊट पण डिस्कस करायचे आज. ओके, तर पहिलं बघा सिलेबस बघू आपण काय काय कव्हर करायचं. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही फुल टाइम याल, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही राहायला कुठे आहे? कुपवाडला. हा ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. तुम्हालाच वेळ व्हायला लागली ते जरा काय तर मॅनेज करा काय. हा हा, अजून एक मैत्रीण आहे ना तिसरी. नाही, तुम्ही कुठं होता त्यावेळी? भेटायला होतं त्यावेळी? नव्हता काय? ओके ओके ओके. हा, मला वाटलं एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, तुम्हाला आणि उद्या आणि थोडे जण जॉईन होतील. बाकीचे 6-7 जण आहेत ते ऑनलाईन आहेत, त्यांना ऑनलाईन पाहिजे. मग आता आजच्या पहिल्या लेक्चर मध्ये ना आपण जस्ट इंट्रोडक्शन करून घ्यायचं की एक्झामचा आपला रूट कसा असणार आहे त्याचा. ठीक आहे, ह्या प्रिपरेशनचा ते एक बघून. नॉर्मली कसं असं अजून थोडीशी येणार होते आज, पण बरेच आता कसं असते, सुरुवात म्हणलं की हे मी प्रत्येक पहिल्यापासून बघत आलोय. सुरुवात म्हणलं की जरा पहिले लेक्चर काय की उपयोगाचे असतात ते असं असते. आपण मेन कोर सब्जेक्ट चालू झाले की आपण जाऊ, हे अप्रोच असतो बऱ्याच जणांचा. तर तसं कधी करत जाऊ नका. ठीक आहे, आता तुम्ही येणार होता म्हणून आम्ही थांबलो एवढा वेळ, नाहीतर थांबलो नसतो. कारण आपलं टायमिंग तसं सांगितलंय मी 7 ते 9, पण ठीक आहे, जरा तुम्हाला सवय होईपर्यंत मी असं म्हणलं होतं 7 वाजता जर आला तुम्ही, 7-7:15 चालू झालं की 8:30ला सोडायचं, 1.5 तास घ्यायचं असं प्लॅनिंग होतं माझं. पण आता आलाय 8ला, घ्यायचं किती सोडायचं किती हे असा विषय आहे ना. तर पहिला बघा सिलेबस आपल्याला काय काय कव्हर करायचं. तुम्ही मेनली आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे. ठीक आहे, तुम्ही गेटच्या उद्देशाने तयारी करणार आहे. मी दोन्हीचा समतोल साधणार आहे. म्हणजे असं नाही की आपण फक्त नुसतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या नादाला लागायचं, असं पण नाही नुसतं गेटच्या नादाला लागायचं. कारण तुम्ही गेट तर देणार आहे, प्लस मेन तुमचा अप्रोच आहे की तुम्हाला जॉब पाहिजे. होय ना, तर तुम्हाला IIT पाहिजे. हा, ते पण सांगतो मी. दोन्ही सांगणार, दोन्ही देणार, दोन्ही. तुम्ही घ्यायचं कुठलं ते तुम्ही ठरवा की कुठल्या साईडला जायचं आपल्याला. ठीक आहे, तुमचं काय पुढं प्लॅनिंग आहे स्टडीचं? MTech? अरे बघ, मग ठीक आहे, मग काय. पण ठीक आहे, तुम्ही बऱ्यापैकी सगळेजण एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. मेन एम सेमच असल्यासारखं आहे, लय काय फरक नाही, 19-20. मग बघा, सगळ्यात पहिला आपण सिलेबस बघू. सिलेबस, तर सिलेबस मध्ये जर बघायचं असेल आपल्याला, तर तुम्ही तयारी कोणत्या कोणत्या एक्झामची करणार आहे? एक गेटची तयारी करणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही सेकंड इयर, तिघी पण सेकंड इयर ना, तर आता पुढच्या वर्षी इलिजिबल होत आहे. पुढच्या वर्षी म्हणजे ह्या ऑगस्ट सप्टेंबरला तुम्ही एक्झाम फॉर्म भरला इलिजिबल होत आहे. ठीक आहे, आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे. आता तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे बरं का, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिली. तर तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो, ह्या महिन्याच्या ह्या वर्षाच्या एंड पर्यंत एक्झाम निघायचे चान्सेस आहेत.
चांगले एक्झाम निघायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. डिप्लोमा जर तुमच्यापैकी कुणाचा झाला असेल तर तुम्हाला पण अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे जरासं जोर लावा, थोडस बी सिरियस. अजून जर तुमच्या कोण मैत्रिणी असतील, मित्र असतील कोण सर्कल मध्ये, त्यांना पण सांगा की असं असं आहे आणि हे आता चालू करायचं, क्लास चालू करायचा मेन तोच पर्पज असते की मला पण ह्या न्यूज माझ्या कानावर पडल्यात, त्याच्यामुळे आता हे चालू केलं मी. नाहीतर थोडंसं ऍडमिशन जरा कमी असल्यामुळे एवढं गडबडीने चालू करत नाही मी. मला म्हणजे क्लासला समोर लागते लोक. ऑनलाईन तर असते ते येतात, व्हिडिओ रेकॉर्ड केले की द्यायचं म्हणलं तर येतात लोक, ते काय विषय वेगळा नाही. पण मला मला ऍक्च्युली बरं वाटतं म्हणून, म्हणजे हे आता माझी अशी लेवल आहे की मी पैशासाठी नाही करत, मानसिक समाधानासाठी करतो. मानसिक समाधान इथं लोक बसले ना तर मिळते, किंवा ऑनलाईन नाही मिळत. ठीक आहे. ती ऑनलाईन वाली जास्त ताण करायला लागली हो, ती चालू करा. आमची एक्झाम आहे, त्यांची इंटरनल एक्झाम आहे आता, त्यासाठी त्यांना पाहिजे. पण ठीक आहे. मग बघा, आपला मेन पर्पज आहे ह्या दोन एक्झामचा. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आता तुम्ही किती एक्झामचा प्लॅन करायचं? 3 नको, ठीक आहे, जेवढे येतील तेवढे येतील. म्हणजे कोणत्या? एक आपल्या असतात MSCB मधल्या, एक असतात JEE लेवलच्या. MSCB मध्ये पण JEE लेवल आहे बघ. मग हा, ठीक आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून आपण सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. ओके. आणि आपण थोडस JEE असं कंबाईन म्हणून याला, हे का वेगळा क्रायटेरिया केलं तर सांगतो. आणि ही आहे गेट इकडं. आता नॉर्मली बघा, ह्या ज्या सगळ्या एक्झाम आहेत, या सगळ्या एक्झामचा बेस म्हणजे इथंच आहे. ठीक आहे. मग सिलेबस सांगतो मी त्याचा, गेटचा सिलेबस कसा येतो. बघा, पहिला आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट्स शिकायचं. पहिला जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स. ओके. इलेक्ट्रिकल सर्किट्स मध्ये तुम्ही सगळं बेसिक शिकताय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं सगळं जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या. त्यानंतर 2 नंबर आहे इलेक्ट्रिकल मशीन्स. मग इलेक्ट्रिकल मशीन मध्ये आता हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. मी ज्या सिक्वेन्स वर तुम्हाला सिलेबस सांगायला लागलो ना, सिक्वेन्स पण इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सफॉर्मर पहिलं मशीन ट्रान्सफॉर्मर, दुसरं डीसी मशीन किंवा डीसी मोटर, एसी मशीन मध्ये मेनली आपण इंडक्शन मशीन बघतो. ठीक आहे. 3 फेज इंडक्शन मशीन, सिंगल फेज इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन. हे हा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स पण इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली सेकंड ह्याला असं म्हटलंय मी, सेकंड सब्जेक्ट असं म्हटलंय आणि त्याच्यात 4 नाव लिहिले. ऍक्च्युली ती 4 सेपरेट मॉड्यूल आहेत. ती पुस्तक म्हणजे ती एक सब्जेक्टच आहे तो कम्प्लीट. म्हणजे तुम्ही याला असं म्हणू शकताय, हा 3रा नंबर, हा 4था नंबर, 5वा नंबर आणि 6वा नंबर. पुस्तकच आहे ती मोठीच्या मोठी. ठीक आहे. मग त्यानंतर 3रा आहे पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टम मध्ये परत
किती मॉडेल आहेत त्याचे? 1 पॉवर सिस्टम, 2 3 4, PS1 PS2 PS3 PS4. PS1 काय येतं? TND, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. 2 नंबर फॉल्ट अँड स्टेबिलिटी, फॉल्ट अँड स्टेबिलिटी. 3 नंबर प्रोटेक्शन. सर्किट ब्रेकर आणि रिलेज बद्दल शिकतो आपण याच्यात, ठीक आहे. आणि 4 नंबर जनरेटिंग स्टेशन, जनरेटिंग स्टेशन. सगळे पॉवर प्लांट बघतो आपण याच्यात, ठीक आहे. पॉवर प्लांटचा अभ्यास आहे. त्यानंतर बघा हे झालं पॉवर सिस्टम. त्यानंतर असं काय म्हणूया आपण याला, हा 6 नंबर झाला. 5 नंबर होणार ऍक्च्युली. इथं 2 3 4 5. तुम्हाला सब्जेक्ट पण कळतील त्यानिमित्तानं किती सब्जेक्ट आहेत ते. दोन 3 4 5 5, ठीक आहे. हा झालं 6, 7 8 आणि 9. 9 सब्जेक्ट झाले. त्यानंतर 10वा सब्जेक्ट दहा नंबरला येतो आपण इलेक्ट्रॉनिक्स पार्ट मध्ये. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट मध्ये येतोय. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पहिलं कोण आहे? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, तिसरं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आता तुमचे कोण जर समजा इलेक्ट्रॉनिक्स चे जर कोण मित्र असतील, मित्र असतील, तर त्यांच्यासाठी पण हा सिलेबस आहे बघा. त्यांचा ऍक्च्युली पार्ट चालू होतो इथनं, म्हणजे जे कोण इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडचे आहेत ना कम्प्लीट, तर त्यांना हे पहिलं होणार इलेक्ट्रिकल सर्किट्स. आणि जर तुमच्या बरोबर असतील तर मी फक्त याला पुढे शिफ्ट केलं असतं आणि नंतर हा पार्ट घेतला असता. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स एकदा सगळं बरोबर होऊन त्यांना मग आपण टाटा बाय बाय करायचं. मग तुमचे पुढे हे कोर्स सब्जेक्ट चालू होते. ते असं नॉर्मली पॅटर्न असतोय टीचिंगचा. पण आता कोण इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे आपण ह्या पार्टनं चालू. आता बघा हे 9 नंबर झालं. इथं 10 11 12 सब्जेक्ट झाले. त्यानंतर 13वा सब्जेक्ट कंट्रोल सिस्टम. 14वा सब्जेक्ट सिग्नल्स अँड सिस्टम्स. ओके. आणि 15वा सब्जेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स. आणि 16वा सब्जेक्ट लास्टला याच्या दृष्टीनं, गेटच्या दृष्टीनं मॅथ्स आणि ऍक्टिंग. तर हा पण पार्ट आहे. ओके. तर बघा एवढं शिकायचं आपल्याला याच्यात. तुम्ही बघितलं तर टोटल 16 ते 17 सब्जेक्ट आहेत. टोटल 16 ते 17 सब्जेक्ट आहेत. आणि ह्याला जर 1 महिना म्हटलं आपण, 1 महिना प्रॉपर द्यायचा, प्रॉपर 16 महिने लागतात. ठीक आहे. जर खेचायचं म्हणलं, समजा तुमची तेवढी बसायची तयारी असेल
तेवढं डेडिकेशन जर करायची तयारी असेल तेवढं तुमच्याकडं म्हणजे आपण एक शब्द त्याला काय म्हणतो की परसिवरन्स असेल तेवढी चिकाटी असेल, एवढ्या लांबपर्यंत बसायचे 12, 13, 14 महिने, तर मग मी तुम्हाला इझिली ह्या एक्झाम मध्ये पास करून देऊ शकतोय विथ फ्लाइंग कलर्स. तुमची बसायची तयारी पाहिजे. ठीक आहे. कारण हा पार्ट तसा फार इंटरेस्टिंग पण आहे आणि त्याला एक जेन्युइन प्रिपरेशन लागतं. म्हणजे त्याला असं नाही की उद्या एक्झाम आहे आणि आज रात्रीपासून अभ्यास चालू केलाय, असं नाही होत. ठीक आहे. तर तुम्ही जसं प्रॉपर ते एक एम ठेवून जर तयारी केली तर आहे मग चांगले रिझल्ट येऊ शकतो. आता जर समजा तुम्हाला इथपर्यंत जायचे म्हणजे इच्छा नाही आहे तुमची, तर त्याला मग एक थोडासा शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे ते शॉर्टकट कायम धोक्याचे असतात आपल्या प्रिपरेशनच्या फील्डमध्ये. शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट नाही, तो 16 महिन्याचा सिलेबस आपण किती 8 महिन्यात 6 महिन्यात कव्हर करू शकतोय. ठीक आहे. पण त्यानंतर मी तुम्हाला तुमच्याच भरोसे सोडणार, जावा काय करायचं का. त्यानंतर झालं तर सांगा मला फोन करून, सिलेक्शन झालं तर, नाही झालं तर तुम्ही बघा. जर ह्या प्रश्न चाललो आपण तर मग फार अवघड आहे. मग मी जे काय घेतोय त्यात कसं असते, स्ट्रक्चर कसं असते, समजा प्रत्येक सब्जेक्टला एक महिना दिला तर त्या 1 महिन्यात मी तुमची विथ टेस्ट प्रॅक्टिस, एमसीक्यू प्रॅक्टिस पण तयारी करून घेणार. आणि मग ह्याच्यात रिझल्ट चांगले दिसायला लागतात आपल्याला. मध्ये समजा तुमची जेईची एक्झाम आली तर जेईच्या एक्झाम मध्ये पण म्हणजे इझिली तुम्ही मार्क स्कोअर करू शकता त्याच्यात. तर बघा ह्या गोष्टी आहेत. आता हे घेता म्हणजे 2 प्रकारचे ह्याच्यात अजून गोष्टी ऍड होतात. त्या म्हणजे परत बघा चालू होते टेस्ट प्रॅक्टिस. याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे जेवढा कस तुमचा लागतोय तेवढा कस माझा पण लागतो. एक तर कसं असतं, तुम्ही कॉलेज गोईंग स्टुडंट आहे तर तुमचा याच्याकडे थोडासा कल कमी असेल, नको म्हणताय तुम्ही. बाकीचे लोड पण आहेत ना, कॉलेज पण शेड्यूल आहे त्याच्याबरोबर पॅरलल. आणि तुम्ही जर थोडस अजून जाणकार झाला ह्याच्यात तर तुम्हाला लक्षात येते की ह्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कारण एक ह्याच्यात स्टेटमेंट आहे जे मी पहिल्याच लेक्चरला पहिल्याच दिवशी बोलतोय, लिहून ठेवायचं वहीवर की नो टेस्ट नो सिलेक्शन. नो रँक. ठीक आहे. सगळं सिक्रेट आहे. म्हणजे 40+ सिलेक्शन आहेत. 40+ म्हणजे आता मी आकडा मोजणं सोडून दिले, पोराने मला सांगणं सोडून दिले. एखाद दुसरा आता सांगते की सर ही बी एक्झाम मध्ये क्रॅक झाली, ती बी झाली. आता बाजायला आलं. सगळ्यांच्या वहीवर, सगळ्यांच्या नोट्सवर, प्रत्येकाच्या चर हे लिहिलेलं वाक्य. ठीक आहे. कारण हे तर शिकवणं झालंच, हे आहेच, हा पार्ट तर आहेच, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आणि माझा कस का लागतोय तुम्हाला सांगू, तुमची कुणाची इच्छा नसते की हे करावं, ते हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे हळूहळू जेव्हा आता उतरायला चालू ना आपण, मग नको टेस्ट काय होतं, टेस्ट अभ्यासच करायचा असतो की अभ्यास करतो की मी पहिला मी पुस्तक वाचतो मग टेस्ट सोडवतो, पहिला मी अभ्यास करतो मग टेस्ट सोडवतो. ते कधीच होत नाही. पहिला अभ्यास करतो, अभ्यास कधीच होत नाही. समजलं का. पहिल्या दिवशी सांगलं हे लक्षात घ्या, अभ्यास कधीच होत नाही. तुम्ही एक
सब्जेक्ट इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा इलेक्ट्रिकल सर्किट्स हा जो पहिला सब्जेक्ट आहे, ह्याची 4 पुस्तकं वाचली तरी सुद्धा टेस्ट द्यायची का ना द्यायची ह्याचा कॉन्फिडन्स येणार नाही. येत नाही, कधीच येत नाही. तरी पण असं म्हणायचं नाही अजिबात की सर राहू दे, सर नको, आज अभ्यास झाला नाही, सर पुढच्या नेक्स्ट टाइम देतो की, नाहीतर टेस्ट ज्यावेळी अरेंज केल्या पुढच्या वेळी येतो, आता नको, असं अजिबात म्हणायचं नाही. ठीक आहे, द्यायचीच ती. मग मार्क किती पडतात? समजा 20 मार्काची टेस्ट असेल, पहिली टेस्ट दिली 2 मार्क पडले, ओके, पॉझिटिव्ह मार्क आहेत, हॅपी म्हणायचं. अपेक्षा अजिबात अशी करायची नाही की मला 20 मार्काची टेस्ट आहे, 19.5 मार्क पडले, अशी अजिबात अपेक्षा करायची. 19.5 आणि तुम्ही पेपर हातात घेतला 19.5 तरी पण 2 पडले, 0.5 कुठे गेले? मग तुम्ही असं हातावर कुठे मारले की शेजारची मैत्रीण म्हणणार काय 0.5 गेल्यात आणि एवढं दुःख व्हायला लागलं तिला. मला बघा, माझा 1.5 मार्क गेला, तिचे 0.5 गेलं तरी तिला एवढं दुःख आहे. माझे 1.5 मार्क गेले, मला तिच्यापेक्षा 3 पटीने जास्त दुःख पाहिजे. बघा मी हॅपी आहे. हे डिस्कशन इथं तुम्हाला कधीच होणार नाही असलं, ते फक्त कॉलेजमध्ये होते. त्याची पण क्वेश्चन बँक तुम्हाला दिलेली असते, त्यात येणारे एमसीक्यू पण तुम्हाला सांगितलेले असतात. आणि एमसीक्यू ह्या 20 मार्कात किती मार्काचे असतात? 15 मार्काचे. तुमच्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये त्याची उत्तर पण तुम्हाला माहित असतात. आणि मग तुम्ही किती पाडणार? 18.5, 19.5 आणि त्यात थोडीशी पब्लिसिटी, 0.5 मार्क गेले माझे. ते तसलं इथं भेटत नाही. इथं सगळ्यात हायएस्ट मार्क किती? 20 पैकी 5 पहिल्या टेस्टला. 20 पैकी 5 हायएस्ट. कारण इथं मेंदूत कळा यायला चालू होतात ना. पहिले 2-3 प्रश्न सोडवले, मेंदूत अशा कळा थंड, हे वाजायला लागतं, एकदा हे वाजायला लागते, एकदा असं खाली बघितले का चक्कर देत्या, एकदा हे दुखायला लागते, जरा असं हलवलं की हे दुखायला लागते, असं. परत 10 क्वेश्चन वाचले की मान दुखायला चालू होते. कारण हे सगळ्या अडचणी झेलतच आपल्याला करायचं नाही. हे 20 मार्क पडायचे, त्यामुळे सगळ्यात हायएस्ट किती? 5 मार्क. आणि जर तुम्हाला 5 पडले तर तुमचं सिलेक्शन पक्क. पहिल्या टेस्ट मध्ये 5 पडले की सिलेक्शन पक्क म्हणायचं 6 महिन्यात. म्हणजे एवढं कॅलिबर आहे 5 मार्कात. इथं 19.5 पडले तरी गॅरंटी नाही तुम्हाला नोकरी मिळणार नाही, समजलं? आणि जरी मिळाली टीसीएस तर ते तुम्हाला काय देतात? पॉकेट मनी देतात. टीसीएस वाले पॉकेट मनी असं सांगताना सांगतात, सॅलरी मागायची नाही, सॅलरी म्हणायची नाही, पॉकेट मनी देणार. मग त्यात म्हणतात अलाउन्स काय काय देणार? फ्री वायफाय, ते पण कंपनीतच, फ्री कॉफी, हे असंच समजून घ्या. जोक्स अपार्ट, थोडीशी असं मध्ये मध्ये डिस्कशन बोलणं असते माझं. झोप येऊ नये म्हणून तुम्हाला, सगळाच टायमिंग आहे ना. हा, त्यात अजून कॉलेज स्टुडंटना कॉफी प्यायची सवय नसते. नको कॉफी, कॉफी पिते तुमच्यातलं कोण कोण पिते कॉफी? नाही, कॉफी म्हणजे विष असते. ऐकलंय का? ठीक. आता प्रेम करायचं विषयावर. चहा, कॉफी, ते पण ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी भरभरून प्यायचं, थर्मास भरून जायचे, घेऊन जायचं कॉलेजमध्ये अभ्यास करताना. तुम्हाला सांगाल मी, मला नाही सांगत, तुम्ही आता करायचं चालू करायचे. लांबडे लांबडे थर्मास घ्यायचे, कॉफी भरून जायचं, त्यात चहा भरून न्यायचा, 2 लिंबू घेऊन जायचे, पिळायला हळदी कुंकू लावून फुलून ठेवायला
नाहीतर हि लय अभ्यास करायला लागले. चला एक लिंबू तेवढाच कोपऱ्यात ठेवला बेंचच्या खाली. बेंचच्या खाली तसलं काय करायचं नाही. तेवढंच 2 थेंब टाकले होतं ना. लेमन टी, लेमन कॉफी, कॉफी विथ लेमन. बरं, तर बघा हे टेस्ट प्रॅक्टिस पण करायला लागते. हे टेस्ट प्रॅक्टिस घेणार होते तुमची टप्प्याटप्प्याने. ठीक आहे, तर असा हा सिलेबस आहे आणि हे आपल्याला करायचं आहे, ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ही एक टप्प्याटप्प्याची जर्नी, ही अशी एकदम 2020 मॅच नाही ही. ठीक आहे, शिस्तात पेशन्स ठेवा. तुम्ही पण पेशन्स ठेवा, मला पण पेशन्स ठेवायला लागते, त्याशिवाय रिझल्ट दिसत नाही. ओके, आणि मी तुम्हाला या सगळ्याचे प्रिंटेड मटेरियल पण देणार आहे. प्रिंटेड मटेरियल ऍक्च्युली याची गरज नसते. ठीक आहे, पण बऱ्याच जणांची डिमांड आहे की आमच्याकडे एक रेफरन्स राहावं. याच्या आधी म्हणजे बॅचेस झाले, क्लासेस झाले, त्याच्यात प्रत्येकाची डिमांड ही होती की एक रेफरन्स म्हणून राहावं. मी देत नव्हतो कधी. म्हणजे त्याला काय होतं की मी ज्यातलं कंटेंट घेतोय ते तुमच्याकडे राहतं ते थोडस. आणि नॉर्मली कसं असतं, मी क्लासमध्ये फार लिहू देत नाही, कारण हे जे लिहिणार आहे त्याचे PDF नोट्स पण देतो तुम्हाला, त्यामुळे काय गरज नाही लिहायची. आणि रेकॉर्डिंग पण असते, रेकॉर्डिंग पण देतोय. म्हणजे इथं फक्त पिक्चर बघायला यायचं. ठीक आहे, फक्त पॉपकॉर्न घेऊन यायचं नाही, नाहीतर मग कार्यक्रमच झाला. मग पिक्चर बघायला यायचं, बसायचं, बघायचं, जायचं, झालं. मग सिलेबस सांगितलं तुम्हाला, टेस्ट आणि प्रिंटेड मटेरियल पण देणार आहे. मग बघा, हे असं एक पूर्ण स्ट्रक्चर आहे. त्याला इतका वेळ पण लागतोय. असं कमीत कमी 6 महिने म्हणतोय मी. 6 महिने कमीत कमी का म्हणतोय, कारण थोडस एक कॉन्फिडन्स येतो आपल्याला की 6 महिने ठीक आहे, नंतर चालू झालं की नंतर पुढे जाते ते. म्हणून असं बेसिक सांगायचं, मिनिमम 6 महिने. 6 महिन्यात काही होत नाही. ठीक आहे, आणि 6 महिने कधी जर समजा एखादी एक्झाम आलीच समोर, मोठी एक्झाम आहे, मोठी भरती आहे, आणि असं वाटलं की परत ही एक्झाम येणे नाही, तर मग त्यावेळी मग आपण ऍक्सिलरेटरवर पेडल देतो. मग जोर लावायचा. त्यावेळी तुम्ही पण जोर लावायचा, मला पण जोर लावायला. मग त्यावेळी सिलेबस 6 महिन्यात कव्हर करणं आणि ते प्रॅक्टिस घेणं, हा सगळा पार्ट त्याचे इन्व्हॉल्व होतो. ओके, मग आता बघा, थोडस आज पहिलं लेक्चर आहे, एक 10 मिनिटं फक्त. आता तो पार्ट घेतो मी, जो आपला इलेक्ट्रिकलचा बेसिक्स मधला पार्ट आहे. ठीक आहे, तो एक डिस्कस करू आणि तुम्हाला थोडस आयडिया येऊन जाईल की स्टडी मध्ये मॅथ्स जे आपलं इन्व्हॉल्व असते, मॅथ्स का इन्व्हॉल्व असते, कसं इन्व्हॉल्व असते. अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत, पण आपल्या रिलेटेड एकच कन्सेप्ट आहे, म्हणून ती पहिला डिस्कस करतोय. ठीक आहे, आता बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जो बेसिक कन्सेप्ट आहे, करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, हे तुम्हाला सर्व माहित असणं गरजेचं आहे. कारण समजा आता कॉलेजमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला गेला, आता ह्याचा पर्पज हाच असतो ना की आता हे क्लासेस चालू झाले तर याचा पर्पज हाच असतो की तुम्ही कुठं अडलं नाही पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू मध्ये पण सिलेक्शन किंवा ते फेस करणं विथ कॉन्फिडन्स हे पण मॅटर करते. तर ते करणं हा पण आमचाच रोल आहे, ते शिकवणं. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे ना की फक्त तुम्ही आलाय कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा वेगळा क्लास, इंटरव्ह्यूचा वेगळा क्लास, हे सगळं वेगवेगळं.
वेगवेगळे पैसे काढायचे. बरोबर. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं गायडन्स म्हणली सगळंच यायला पाहिजे ना. तर ते सगळं तसं द्यायचा उद्देश असतो माझा सगळंच. फक्त एक 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 देऊन सोडायचं नाही. म्हणजे तुम्ही क्लासला आलाय तर तुमचं गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण सिलेक्शन व्हायला पाहिजे. तुम्ही प्रायव्हेट जॉबच्या रेसमध्ये उतरला तिथं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये कंपनी आल्या तर त्यावेळी तुम्हाला वेगळा क्लास लावायचा का गरज नाही पडली पाहिजे. नाही, काय ते इंटरव्ह्यूचा वेगळा क्लास लावा. तर त्यासाठी पण हे डिस्कशन असते. त्या इंटरव्ह्यू मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात किंवा समजा तुम्ही एमपीएससी सारखी एक्झाम जर तयारी केली आणि त्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेला फायनल, तर तिथं पण हे क्वेश्चन विचारले जातात. करंट काय असतो, व्होल्टेज काय असते, ईएमएफ काय असतो. तर ह्या जे बेसिक कन्सेप्ट आहे तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण ते बघणार आहे. पहिलं म्हणजे हे जे कन्सेप्ट एक्सप्लेन करायचं लेक्चर आहे ते उद्या येईल. आणि त्यातली एक छोटीशी कन्सेप्ट आहे जी पहिल्या लेक्चरला व्हावी, तुम्ही वया पुस्तकी घेऊन आलाय म्हणून ते डिस्कस करायचं मला. बघा, करंट कुठले कुठले असेल सगळ्यात पहिला बघू ही कन्सेप्ट. करंट कुठले कुठले असतात? डीसी आणि एसी, डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट. डीसी आणि एसी. तर कसा असतो हा करंट, डीसी करंट आणि एसी करंट? ठीक आहे, कसा फ्लो कसा होतोय, तर ह्या गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला, कारण हे फार बेसिक क्वेश्चन असतात. तुम्ही बघा कधी सांगायचा प्रयत्न करत काय असतो डायरेक्ट करंट, डीसी डायरेक्ट करंट म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय? येस, साइन वेव्ह मध्ये फ्लो होतो. राईट, सापडला मला. साइन वेव्ह म्हणजे समजा हा जर कंडक्टर असेल, कलर ढीग आपल्याकडे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग डायरेक्ट करंट कसा फ्लो होतो? ओके, करेक्ट. मग इथनं काय जाणार आहे का तिथनं पण जाणार करंट? मधून जाणार फक्त, कडेन नाही जाणार. असं कसं? आणि यातनं असं कसं जाणार? कंडक्टर 3 डायमेन्शनल आहे ना, 3D आहे, 2D मध्ये काढले ते. मग समजा कंडक्टर असा समोर कंडक्टर आहे, सपोज हा कंडक्टर आहे, आणि जर वेव्ह तुम्ही म्हणताय अशी फ्लो व्हायला लागले आणि जर ती अशी झाली तर, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये झाली तर, कुठं ऐकले हे? मी सांगितलं होतं. एवढं सिमिलर स्टेटमेंट कसं काय माझ्या कानावर पडलं तेच. बघा हे नोटेशन्स आहेत, हे मॅथमॅटिकल टर्म्स आहेत ह्या. ठीक आहे, एखादी कन्सेप्ट युनिव्हर्सल लँग्वेज मध्ये जर मांडायचे असेल, टेक्निकल फील्ड मध्ये युनिव्हर्सल लँग्वेज म्हणजे मॅथमॅटिक्स. तुम्ही म्हणाल इंग्लिश, हिंदी, तमिळ, मल्याळम आहे मॅथमॅटिक्स ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे टेक्निकल फील्ड मध्ये. ठीक आहे, तर त्या सगळ्या लोकांना कळावं म्हणून ते तसं मांडलेलं आहे, पण ऍक्च्युअली करंट तसं जात नाही. पहिलं लिहिले मी डीसी. डीसीचं सिम्पल सांगतो, डीसी करंट कसा फ्लो होतो. डीसी करंट स्पीड माहिती तुम्हाला किती स्पीडनं जातो?
समजा असा कंडक्टर आहे, समजा इथं मी सप्लाय दिला, ठीक आहे, इथं सप्लाय दिला, तर इथं करंट किती वेळात पोहोचतोय किंवा किती स्पीडनं पोहोचतोय ही आयडिया. स्पीड काय असतं करंटचं नाही माहिती. लाईटची स्पीड किती असते? आहे नाही नाही स्पीड मीटर पर सेकंड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड किंवा 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंड, 3 लाख किलोमीटर. हा एका सेकंड मध्ये लाईटची स्पीड एवढा असते, माहित नव्हतं. अरे देवा. बर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. सूर्यापासून सूर्याची लाईट पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतोय? 7.5 ते 8 मिनिटं लागतात. लक्षात ठेवा. हा शाळेत शिकवाय भूगोल पहिला चॅप्टर आपलं 7.5 ते 8 मिनिटं लागतात. आता तुम्हाला ह्या गोष्टी ना इंटरव्ह्यूच्या असतात. आता मला ऍक्च्युअली लिटरली सांगतो, मला एका सेंट्रल PSUच्या कंपनीमध्ये मला एक क्वेश्चन विचारला होता की सूर्याचा आणि पृथ्वीचा डिस्टन्स किती आहे. सूर्याचा आणि पृथ्वीमध्ये डिस्टन्स किती आहे मला माहित नव्हतं. हे सर मुले कॅल्क्युलेट करू का? सर मुले आज मग कॅल्क्युलेट करा तू. बरोबर म्हणले, म्हणजे हसले. म्हणलं सर मला एक कन्सेप्ट माहिती आहे की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत रेज यायला, सूर्याची किरण पोहोचायला 7.5 ते 8 मिनिट लागतात. जर धरलं मी 8 मिनिट लागतात, ठीक आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला हे रिलेशन माहिती. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला डिस्टन्स काढायचं आहे, मला स्पीड माहिती आहे लाईटचं, मला टाइम माहिती आहे, बस डिस्टन्स मिळालं मला. सूर्य आणि पृथ्वीमधलं डिस्टन्स मिळालं म्हणजे किती? 8 मिनिट आहे. 8 × 60 × 3 × 10⁸ मीटर. हे काय असणार? डिस्टन्स असणार. नेटवर सर्च करून बघितलं तुम्ही, नंतर बघा मग ह्याच्या जवळपासच येते, ठीक आहे. तर हे डिस्टन्स आहे. म्हणजे समजा इथनं, बरं असं धरू आपण, जम्मू काश्मीर मध्ये कंडक्टर आहे, कन्याकुमारीला दुसरा एंड आहे. एक टोक जम्मू काश्मीर मध्ये, एक टोक कन्याकुमारीला आहे. अंतर किती आहे भारताचं? छान माहित नाही. तर किती? 3,500 किलोमीटर आहे काय? 3,000 समथिंग, 3-3,500 किलोमीटर असेल, ठीक आहे, धरू आपण असं 3,000 किलोमीटर आहे असं धरू. जास्त आहे? जास्त असेल, बरं नंतर बघा. 3-3,500 किलोमीटर असेल काहीतरी, हा आसपासच आहे, ठीक आहे. तर एवढं अंतर असेल तर करंट किती सेकंदात फ्लो होईल इमॅजिन करा तुम्ही. एक कंडक्टरचं टोक म्हणजे बटन, असं इमॅजिन करा, बटन जम्मू काश्मीर मध्ये आणि बल्ब कन्याकुमारीला आहे. तिकडे बटन चालू करायचं, लाईट किती सेकंदात ऑन? 3,000 जर किलोमीटर म्हटलं आपण, 3,000 किलोमीटर असेल, तिथे एका सेकंदात 3 लाख किलोमीटर जात. 3 लाख किलोमीटर जात म्हणजे 3,000 भागिले 3 लाख
एवढं फास्ट बल्ब लागणार आहे, एवढं फास्ट ट्रॅव्हल होणार आहे. ठीक आहे. 0.01 सेकंद. किती मिली सेकंद? 10 मिली सेकंद. 10 मिली सेकंद साईडला. तर विचार करा, एवढं जर स्पीड असेल तर करंट कसा फ्लो होत असेल? करंटचं स्पीड मिळालं मला, करंट एवढं स्पीड आहे, पण करंट तसा फ्लो होत नाही. करंट इज वेव्ह. आता हे एक अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही कधी क्रिकेटच्या मॅच मध्ये बघितलं, एक लोक ते हात वर करतात बघा, आळीपाळीने सगळेजण हात वर करतात, एक एक रो असत हात वर करतात आणि ती वेव्ह एक पूर्ण ट्रॅव्हल होते. त्यावेळी माणसं ती हल्लीत कधीतली जागेवरची, त्यांनी फक्त हात वर केलं. किंवा समजा तुम्ही एखाद्या क्राऊडेड प्लेस मध्ये गेला, तुम्ही मध्येच आहे, तुमच्या पुढे 10 लोक आहेत, तुमच्या पाठीमाग 10 लोक आहेत, बरोबर, पाठीमाग असं रो मध्ये थांबले. लास्टच्या माणसानं जर धक्का मारला तुम्हाला, तर पहिल्या व्यक्तीपर्यंत तो फोर्स, तो धक्का पोचतोय की नाही? पोचतोय का नाही? पोचतोय ना. हा, तुमची मुवमेंट केवढी होते? त्या लास्टच्या माणसापासून पहिल्या माणसापर्यंत होते. तुम्ही तेवढं मोशन ट्रॅव्हल करताय का? म्हणजे बघा, मला काय म्हणले, हा, आपल्या जस्ट समोर जो उभारला तेवढंच फक्त धक्का देतो ना आपण त्याला, पण ती व्ह्यू ट्रॅव्हल होते. तुमच्या पाठीमागे जो धावा आहे त्याच्यापासून ते जो फर्स्ट, तुमच्यापासून पुढचा जो 1 नंबरचा जो धावा व्यक्ती, तिथपर्यंत फोर्स ट्रॅव्हल होते. ठीक आहे. ही जे मोशन असते ना, हे जे झालं ना, हे इलेक्ट्रॉन लेवलला इथं होते. हे इलेक्ट्रॉन लेवलला होते. हे इलेक्ट्रॉन्स असतात असे, त्याला आपण इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. ठीक आहे. तुम्हाला ऍक्च्युली आश्चर्य वाटेल, 21 इलेक्ट्रॉन्स 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ कॉपर मध्ये एवढे असतात. म्हणजे तो आकडा तुम्हाला अंदाज येणार नाही, ते 85 वर 21 शून्य द्यायचे पुढे, 21. ठीक आहे. आता सध्या आपण तोंडवर करून रात्रीचं जर बघितलं आकाशात, जेवढे ऑब्झर्वेबल युनिव्हर्स मध्ये तारे दिसत नाहीत ना, तारे एवढे नाही, तेवढे 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत कॉपरचं. एवढे इलेक्ट्रॉन्स असतात, एवढी ह्यूज डेन्सिटी असते त्याची. आणि हे इलेक्ट्रॉन्स ते मी तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी म्हटलं तसं, तशी लोक उभारलेले असतात, तशी डेन्सिटी असते इलेक्ट्रॉन. आणि हे एकमेकांवर असे कोलाइड होतात, आणि कोलाइड झाल्यामुळं ती वेव्ह ट्रॅव्हल होते. ती वेव्ह म्हणजे करंट. आणि तो आपण कशाच्या बाबतीत बघतो? डीसी करंट असतो, डायरेक्ट करंट. ओके. म्हणजे काय होतंय, हा याच्यावर पहिला धडकतोय, मग हा याच्यावर धडकतोय, हा याच्यावर धडकतोय, हा याला धडकतोय, हा याला धडकतोय, आणि अशा पद्धतीने ती वेव्ह ट्रॅव्हल होते. समजलं? तर ही जी वेव्ह ट्रॅव्हल झाली आहे त्याला आपण म्हणतो करंट. ठीक आहे. आणि हा करंट फ्लो व्हायला जो इलेक्ट्रॉन डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ना, तर ते एकदम सबएटॉमिक डिस्टन्स असतं, ते फार कमी डिस्टन्स असतं, ते इन अ रेंज ऑफ 10⁻⁻⁵ मीटर या रेंज मध्ये असतं. एवढं फार कमी डिस्टन्स असतं, 10⁻⁵ मीटर, एवढं कमी डिस्टन्स असतं ते. म्हणजे तुम्ही फरक समजून घ्या काय. आणि तेवढं डिस्टन्स जेवढं एका सेकंदात तो ट्रॅव्हल करतो, इलेक्ट्रॉन एका सेकंदात ट्रॅव्हल करतो, हे एवढं छोटं डिस्टन्स,
त्या डिस्टन्सलाच आपण किती म्हणतो 10⁻⁵ मीटर पर सेकंड. आणि मीटर पर सेकंड एका डिस्टन्स मध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्याला आपण जर म्हटलं तसं तर मग ती व्हेलॉसिटी येतं आणि किंवा स्पीड म्हणतो त्याला आपण. आणि ती व्हेलॉसिटी पुन्हा म्हटली जाते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असते 10⁻⁵ मीटर पर सेकंड या रेंज. तुम्ही इमॅजिन करा फक्त त्या दोन गोष्टींमधला फरक. करंटचं स्पीड आहे 10⁸ मीटर पर सेकंड आणि इलेक्ट्रॉनचं स्पीड आहे 10⁻⁵ मीटर पर सेकंड. 10⁻⁵ मीटर पर सेकंड एवढं कमी आहे. समजलं का? 10⁻⁵ -5 मीटर पर सेकंड आणि 10⁸ मीटर पर सेकंड एवढा डिफरन्स आहे. इलेक्ट्रॉन एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो पण करंटचं स्पीड जे येतं ते 10⁸ मीटर पर सेकंड. थोडं जबरदस्त स्पीड आहे त्याचं. तर आता ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनला मिळते कशी? तर ती मिळते बिकॉज ऑफ काय आहे? बॅटरी किंवा ईएमएफ म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करतो? इलेक्ट्रॉनला पुश करतो. एका इलेक्ट्रॉनला पुश केलं की आज धक्का दिला की तो दुसऱ्याला धक्का देतो, तो पुढे तिसऱ्याला धक्का देतो. अशा पद्धतीनं एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत ती वेव्ह ट्रॅव्हल होते आणि याच मध्ये आपल्याला डीसी करंट मिळतो. म्हणजे डीसी करंट हा इलेक्ट्रॉन क्लाउडच्या ह्याच्यात असतो, ते फक्त क्लाउड असं पुढे शिफ्ट होत. आता ठीक आहे.